फ्लॅट नंबर अमुक अमुक आहे आणि हा मी फ्लॅट घेऊ का, असे प्रकारचे प्रश्न मला येतात. तर न्यूमरोलॉजी हे मी सुद्धा करते. जिथे न्यूमरोलॉजिकल ॲस्पेक्ट आहे तिथे तुम्ही न्यूमरोलॉजी डेफिनेटली बघा. पण वास्तुशास्त्रामध्ये न्यूमरोलॉजीला थोडंसं कमी प्राधान्य द्या. घराची वास्तू ही त्याचे डिरेक्शन्स, तत्वप्रणाली, त्याचे कोपरे म्हणजे ईशान्य, वायव्य, आग्नेय आणि नैऋत्य किंवा मुख्य दिशा पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर ह्या ठरवतात, ना की फ्लॅटचा आकडा. मग मला जर 8 नंबरचा फ्लॅट चांगला चालत असेल तर मग मी घ्यावा का? पण ती वास्तू कशी आहे, ती खरंच चांगली आहे का? नंबर चालतोय म्हणून वास्तू पण चालेल असं नाहीये. वास्तुशास्त्राला कधीही फर्स्ट रँक द्या जेव्हा तुम्हाला घर चूज करायचं आहे तेव्हा. सो इफ द प्लॅन इज राईट अँड परफेक्ट, गो अहेड विथ इट. मग जर असे 2 फ्लॅट असतील एकसारखे, दोन्हीचं वास्तू परफेक्ट आहे, मग त्यामध्ये तुमच्या अंकाला प्राधान्य द्या. जो अंक तुम्हाला चालतोय त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. पण सुरुवातीलाच अंक बघून फ्लॅट कधीही घेऊ नका. ती खूप मोठी चूक ठरेल तुमच्या आयुष्यातली. सो वास्तुशास्त्र अँड न्यूमरोलॉजी गो हँड इन हँड. बट वेर इट कम्स टू सिलेक्शन ऑफ फ्लॅट, रेसिडेन्स, प्लॉट, कमर्शियल, कधीही वास्तुशास्त्राच्या नियमांनाच प्राधान्य द्या.